हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजलेत रात्रीचे 9. आज थोडासा उशिरा व्हिडिओ बनवतोय कारण ही तसंच आहे. आता जसं तुम्ही बघितलं की आपली बालीची सिरीज जस्ट संपली आणि हा व्हिडिओ मी बालीची सिरीज संपवून 1.25 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्हाला बालीची सिरीज कशी वाटली. आय नो तुम्ही सगळे व्हिडिओज बघितले असणार आणि सगळ्यांनी ह्या बाली सिरीजला खूप छान प्रतिसाद दिलाय, खूप छान प्रेम दिलेलं आहे तुमचं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. ॲक्च्युली ही जी ट्रिप होती ही करण्यामागे एक आमचा गोल होता. तो गोल म्हणजे नानांचा आनंद आणि तो आम्हाला पुरेपूर मिळाला. सो ह्यात आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना कदाचित तिथपर्यंत जाता येईल, कधी जातील सुद्धा, पण काही लोक असे आहेत की ज्यांना तिथपर्यंत जाणं शक्य नाही आहे. सो त्यासाठी मला असं वाटलं की माझ्या व्हिडिओज थ्रू ते तिथल्या गोष्टी बघू शकतील, तो देश बघू शकतील, तिथलं कल्चर बघू शकतील, तिथल्या सगळ्या गोष्टी बघू शकतील. सो हा एक प्रकारे मला वेगळा आनंद ह्या व्हिडिओमधनं मिळतो. सो बरीच लोक जेव्हा कमेंट करतात, काहींचे फोन येतात, काही नानांचे फ्रेंड्स आहेत ते सांगतात भेटून की तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर हे छान वाटलं, ते छान वाटलं, ही सुंदर जागा होती आणि तुमच्यामुळे आम्हाला हे गोष्टी बघायला मिळाल्या. सो हा जो आनंद आहे ना मित्रांनो, हा माझ्यासाठी पैशाहून खूप जास्त आहे. सो कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मला हे व्हिडिओज बनवायची एक काय म्हणतो आपण, एक वेगळी एनर्जी येते. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आयुष्यामध्ये फिरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपण फिरलो नाही तर आपल्या मेमरीज बनणार नाहीत. हे बघा, आपण असं नाही आहे की आपण वायफळ खर्च करतोय, आपण आपल्या स्वतःसाठी खर्च करतोय. आणि आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जो आपण पैसा कमवतो तो जर आपण आपल्यावरच खर्च नाही केला तर त्या पैशाला काही व्हॅल्यू नाही आहे. आता ह्यामध्ये बरेच लोक म्हणतील की आत्ता बऱ्याच गोष्टी आहेत, मग आपण पुढे जाऊन करू. पण मित्रांनो, पुढे जाऊन तो मोमेंट येईल आणि तो मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही आहे. सो माझं असं म्हणणं आहे की आज तुमच्याकडे काही गोष्टी पॉसिबल असतील तर त्या गोष्टी आत्ताच करा. पुढे जाऊन दुसऱ्या गोष्टी करा, पण ज्या जमणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. कारण जेव्हा आपण फिरतो ना तेव्हा बऱ्याच गोष्टीने आपण सक्षम होतो, बऱ्याच गोष्टींचं नॉलेज येतं. आणि जेव्हा आपण बाहेर फिरतो ना, दुसरा देश फिरतो, तेव्हा तिथून आल्यानंतर एक आपल्याला वेगळा कॉन्फिडन्स येतो. माझं असं मत आहे की आपलं लाईफ स्पॅन आहे ना, आपलं आयुष्य आहे ना, हे खूप छोटं आहे. आजकाल तर 60-70 म्हणजे खूप जास्त झालं. आणि ह्या पिरियडमध्ये आपण 30-40 वर्षापर्यंत कमवू शकतो. आणि ह्या 30-40 वर्षामध्ये जे कमवतो ते कमवून आपली स्वप्न जे असतील किंवा फिरणं असेल, हे जर करण्याचं ठरवलं तुम्ही, तर आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला साथ देतील हे सांगू शकणार नाही. त्यामुळे ज्या त्यावेळी त्या गोष्टी करा. म्हणजे मला जर विचाराल तर तुम्ही वर्षातून थोडं सेव्हिंग आपल्या फिरण्यासाठी बाजूला करा. एक वर्षातून असा एक गोल ठेवा की मला इथेच फिरायला जायचं आहे माझ्या फॅमिलीसोबत, आणि त्याचं एक ॲप्रॉक्सिमेट बजेट काढा आणि थोडं करत त्याला सेव्हिंग करून त्या गोष्टींसाठी पैसे बाजूला ठेवा. मग तुम्ही बघा की आपण थोडं जे साठवलेलं असतं ना ते खूप मोठं होतं आणि त्यातून आपण ट्रिप करतो. कारण मी स्वतः ह्या गोष्टी करतो. असं नाही आहे की मी आज ठरवलं आणि मी निघालो, असं नाही आहे. मीही सगळ्या गोष्टी, आता जसं बालीची ट्रिप होती 4 महिने अगोदर मी सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या, सगळ्या गोष्टी सर्च केल्या, फ्लाईट्स मी बुक केले, हॉटेल मी बुक केले. फक्त जे ट्रिप होती ते मी कंपनीकडून घेतली, तीही मी 4-5 ठिकाणी चौकशी करून मी त्यांच्याकडे फायनल केली. सो मी कॉस्ट इफेक्टिव्ह सगळ्या गोष्टी बघतो, जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या ठिकाणी फिरता येईल आणि भरपूर ठिकाणं तिथली बघता येतील. सो अशा पद्धतीने थोडंसं प्लॅनिंग करा, तुम्हीही नक्की फिरू शकाल. सो आता आज व्हिडिओ उशिरा बनवण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आयुष्यामध्ये प्रत्येक जण जेव्हा मोठा होतो तेव्हा खूप सारी स्वप्न बघतो. तसे मीही खूप स्वप्न बघितलेत. मी जेव्हा लास्ट इयरला होतो इंजिनिअरिंगच्या, तेव्हा मी जे ड्रीम्स होते काही ते मी एका पेपरवर नोट केले होते. आणि त्यातली एक जी गोष्ट आहे ती आज पूर्ण होणार आहे. ती गोष्ट आहे, ते स्वप्न आहे युरोप. येस, तर आता आम्ही जाणार आहोत युरोपला.
ही ट्रिप बालीच्या 6 महिने अगोदरपासून प्लॅन केलेली आहे. म्हणजे जवळपास 1 वर्ष झालं मी ह्या ट्रिपचं प्लॅन केलेलं आहे. तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी कोणत्याही ट्रिप थ्रू जात नाहीये. सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. मग ते फ्लाईट्स असू दे, हॉटेल्स असू दे, विजा असू दे, त्याच्यानंतर तिथले ट्रेनचं बुकिंग असू दे आणि तिथले अट्रॅक्शनचे तिकीट्स असू दे, सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. म्हणजे खूप खूप जास्त मी एफर्ट त्याच्या मागे घेतलेले आहेत. आणि हे एफर्ट्स ह्यासाठी घेतलेले आहेत कारण मला कमी खर्चात फिरायचं आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी फॉलो करतो. मी जसं तुम्हाला बोललो की माझं जर मला कुठे फिरायला जायचं असेल तर मी त्याचं बजेट अगोदरपासून ठरवतो आणि त्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. सगळं जे युरोपचं फायनल केलं तेव्हा माझ्याकडे क्लिअर कट माझ्याकडे डोक्यात प्लॅन होता आणि त्याचं बजेट होतं. सो त्या हिशोबाने मी माझं सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या. माझे किती गेलेत हे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे. ही सिरीज जेव्हा संपेल त्याच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की माझं युरोपमध्ये किती पैसे गेले आहेत. पण इतकं नक्की सांगेन की बाहेरच्या ज्या काही कंपन्या आहेत जे ट्रिप प्लॅन करून देतात त्यांचं जे पॅकेज असेल त्याच्या 1/4 अमाऊंटमध्ये मी चाललो आहे. सो तुम्ही विचार करू शकता की किती कमी खर्चात मी हे ट्रिप प्लॅन केलेलं आहे. सो ह्याच गोष्टी मला आवडतात कारण मला आयुष्यामध्ये फिरायचं आहे मित्रांनो. आणि फिरणं खूप मस्त आहे. फिरण्यामुळे काय होतं आपल्या थिंकिंगमध्ये म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल होतो. आपल्याला कसं राहायला पाहिजे, काय कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथून शिकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हीही करू शकता. मी जसं 8 महिने अगोदर फ्लाईट्सचे डेट्स ओपन झाले तशा मी फ्लाईट्स बुक केल्या. थोडे 2-3 महिने जाऊन दिले. त्याचे फ्लाईटचे जे कॉस्ट असेल ते मी हळूहळू कमी करत आणली आणि त्याच्यानंतर मी हॉटेलचं बुक केलं. त्याच्यानंतर मग मी तिथले ट्रेनचे बुकिंग्स वगैरे होते त्या मी केल्या. सो त्यानंतर मी विजा केला. विजा ॲप्रूव्ह होऊन आल्यानंतर मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी अट्रॅक्शन ठेवलं. कारण अट्रॅक्शनचे जे कॉस्ट आहे ना ती काही चेंज होत नसते. पण जे तुमचं फ्लाईट तिकीट आहे, हॉटेल बुकिंग आहे, ट्रेनचे बुकिंग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टाईमच्या हिशोबाने व्हेरी होत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये केल्या तर तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतात. सो ह्याच हॅकने मी सगळ्या गोष्टी करतो आणि मी फिरत असतो. आता खूप सारे लोक म्हणतील की यार गणेश तू तर खूप नेहमी फिरत असतो, इकडे फिरतो तिकडे फिरतो. मित्रांनो मला आवडतो. मला माझ्या आयुष्यामध्ये मला सगळीकडे फिरायचं आहे. का? कारण मला त्यातनं आनंद मिळतो. आणि असं नाही आहे की मी खूप सारे पैसे त्याच्यावर खर्च करतो. जसं तुम्हाला बोललो की मी सगळ्या गोष्टी बजेटमध्ये ठेवून करतो. मग ते बाईक राईडवरून कुठे फिरणं असू द्या ना, माझ्या फॅमिलीला घेऊन जाणं असू द्या, कुठे एकटं फिरणं असू द्या. सो सगळ्या गोष्टी मी खूप प्लॅनिंग करतो. आणि वर्षातून एकदा तर आपण इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करू शकतो. आणि तितकं खर्चिक नाही आहे. आजकाल स्वतः लोक फिरायला जातात आणि ते स्वतः प्लॅन करून जातात आणि तेही तसंच करतात जसं मी करतो. सो तुम्ही प्लॅन करा, ते तुम्हालाही शक्य आहे. तर आता युरोपमध्ये आम्ही नक्की कुठे कुठे जाणार आहोत, किती दिवस जाणार आहे हे तुम्हाला मी इतक्यात सांगणार नाहीये. ते हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होतील पुढे पुढे. सो आता ह्या ट्रिपमध्ये कोण कोण जाणार आहे. तो ह्या ट्रिपमध्ये मी, नेहा, रेयांश, स्नेहल, तुषार आणि सोयम जाणार आहोत. आणि आमच्यासोबत आम्ही, अनुराधा आणि अभिर असणार. सो असे आम्ही सगळे मिळून असा हा प्रवास करणार आहे युरोपचा. सो खूप मजा येणार आहे. तर आता ही जी आपली युरोप टूर चालू होणार आहे त्याला तुमचं भरपूर असं प्रेम द्या आणि सगळे व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला युरोप कसं आहे काय आहे ते बघता पण येईल आणि तिथे काय गोष्टी कशा होतात, कशा केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी समजूनही घेता येईल. आपले जे हे व्हिडिओज आहेत हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये पण दाखवा, जेणेकरून तुम्ही किंवा ते कधी इन फ्युचर युरोपला जाल तेव्हा ह्या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल. तर आता ह्या युरोप टूरसाठी मी ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही रेडी आहात का? येस, आय नो तुम्हीही रेडी असणार आहे. कारण युरोप बघण्याचं सगळ्यांचंच एक स्वप्न असतं. जसं माझं आहे तसंच कदाचित भरपूर लोकांचं असणार आहे. सो होप सो जसं मी एक्सायटेड आहे तसंच तुम्ही एक्सायटेड असणार की ही युरोपची सिरीज कशी असणार आहे, काय काय बघायला मिळणार आहे. सो आता हे जी युरोप सिरीज आहे ही पुढच्या व्हिडिओपासून चालू होईल. सो नक्की बघायला विसरू नका. सो माझी आता जी राहिलेली तयारी आहे ती मी करून घेतो. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघायला विसरू नका जस्ट अबाउट अस. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. कीप वॉचिंग फॉर युरोप टूर. बाय.